कामगार नेते महेंद्र घरत यांचा परदेशात डंका. ITF उपाध्यक्षपदी फेरनिवड. देशातील कामगार क्षेत्रातील दिग्गज नाव. गेली 38 वर्षे कामगार कल्याणासाठी अहोरात्र झटणारे, हजारो कामगारांचे संसार सुखी करणारे NMGKS संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय इंटकचे चिटणीस, कामगार नेते महेंद्रजी घरत यांची इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन लंडन ITF या जागतिक बलाढ्य संघाच्या दिनांक 21 मार्च 2024 रोजी ITF लंडन कार्यालयात झालेल्या निवडणुकीत ITF लॉजिस्टिक्स वेअरहाऊसिंग सेक्टरच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या महेंद्रजी घरत यांच्या निवडीमुळे रायगड जिल्ह्यात विशेषतः पनवेल उरण तालुक्यामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. 1987 साली लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील, कामगार नेते स्वर्गीय दत्ता सामंत, स्वर्गीय दत्ता पाटील, स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझगाव डॉकच्या कामगारांसाठी लढा उभारून त्यांना कायम करून वयाच्या 20व्या वर्षी आपल्या कामगार क्षेत्रातील झंझावती कारकिर्दीची सुरुवात केली. 38 वर्ष न थकता न दमता कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेला वसा अखंडपणे त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. आपल्या संघटनेच्या 15,000 कामगारांचे JNPT तळोजा, पाताळगंगा, बेलापूर, महाड, पेण या औद्योगिक वसाहतीमध्ये नेतृत्व करत असताना महाराष्ट्र इंटक, राष्ट्रीय इंटक जगातील शीर्ष संघटना ILO भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजची त्यांची निवड त्यांच्या कामगार क्षेत्रातील कामगिरीची पोचपावतीच आहे. रायगड काँग्रेसची धुरा सांभाळत संघटनेच्या माध्यमातून हजारो युवकांना उदरनिर्वाहाचे साधन त्यांनी मिळवून दिलेले आहे. तर सामाजिक, कला, क्रीडा, धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रचंड कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आनंदमयी वातावरण आहे. भारतीय कामगार क्षेत्रातील ही मान उंचावणारी घटना आहे. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल.